मंडळी आपल्याकडे पण बघा टेबल वगैरे असेल ना, हे टेबल असेल बघा, धूळ वगैरे बसती आणि आपण हे जेव्हा असं ठेवतो, हे बघा इथे वायफाय वगैरे ठेवलेलं आहे. हे बघा आपले परमपूज्य आपले हे फुले आणि सावित्री फुले जरी तुम्ही काही पण ठेवत, हे बघा मी आता 2 मोठे मला ठेवायचे त्याच्यावर, म्हणजे त्यांचं हे आणलेलं आहे ना. मग आता हे बघा, हे असे आपल्याकडे टेबल असतात ना किंवा टिपाई वगैरे असतात ना, आपण काही पण ठेवतो ना, धूळ वगैरे बसते ना, मग हे आता वायफाय ठेवलेले अशी धूळ बसते ना, तर त्यासाठी छान असं मी तुम्हाला ह्याचं कवर शिवायचं कसं सांगणार आहे. छान असं आपण डिझाईनचं ह्याला कवर शिवून एवढ्यासाठी छान असं ठेवण्यासाठी ना, आपण साधं तर काही पीस वगैरे हातात ना, त्यासाठी बघा त्यापेक्षा मी छान असं तुम्हाला चौकोनीचं हे आकारात छान असं शिवून शिल्लक आपल्या ब्लाऊजची कतरण वगैरे असते त्यातनं छान असं मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे. हाय नमस्कार मैत्रिणी, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून वगैरे आहे. सगळ्यात अगोदर जे कोणी माझे व्हिडिओ बघते आणि जे नवीन आहेत तर सगळ्यांच्या मनापासून आभार आहे. आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच तुम्हाला नवनवीन युजफुल आयडिया बघायला मिळतील. आता बघा आपल्याकडे असे टेबल असतात किंवा टिपाई वगैरे असतील ना, तर तुमच्या टिपाई असो किंवा टेबल असू द्या, असे टेबल असतात हे धूळ वगैरे बसते, आपण काही पण असं ठेवतो ना, तर मग असं आपण ठेवलेलं असतं ना, मग खाली असं ठेवायला लागतं किंवा आपण मग पीस वगैरे काय मांडत मिळेल असं होतं ना. त्यासाठी मग मी तुम्हाला रंगीबेरंगी आपली शिल्लक कात्रा आहेत त्यात मी छान असं तुम्हाला शिवायचं वगैरे कसं सांगणार आहे. आपल्याला जास्त काय नाही, फक्त आपले शिल्लक आपले जेवढे आपले जुनं टॉप वगैरे असू द्या किंवा छान असं आपले शिल्लक ब्लाऊजची कात्रा असेल त्यात पण छान असं आपण शिवून दाखवणार. तर व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करू सांगा. सगळ्यात आपण याचं मेजरमेंट घेऊया. आपण ह्याची उंची आणि रुंदी बघून घ्यायची. बघा उंची आहे 18 इंच आणि रुंदी बघून घ्यायची. रुंदी आहे 32 इंच. बघा म्हणजे रुंदी आहे 32 इंच, उंची आहे 18 इंच. एवढं आपण मेजरमेंट एवढंच लागणार आहे. आणि त्या शिलाई माहिती आपल्याला 1.5 इंच जेवढं लागतं तेवढं वाढवायचं. चला पुढे तुम्हाला सांग. बघा शिल्लक राहायची ब्लाऊज कचरा असं ती घेतलेली आहे ती बघा. आता आपल्या जेवढी रुंदी आहे ना त्यानुसार मापाने घेतलेली आहे आणि उंची बघून घेतलेली आहे. रुंदी पाहिजे तेवढी आपण घेतलेली आहे आणि उंची घेतलेली आहे. उंची जेवढी आपली म्हणजे हे साईज आहे ना जेवढी अशी तेवढी आपण त्या मापानुसार कपडा काढून घ्यायचा, म्हणजे एक्स्ट्रा शिलाई मार्जिन करून. आणि साईडला मग आता तुम्हाला दाखवते बघा छान चौकोनी हे असे तुकडे घेतलेले. म्हणजे हे तुकडे तुम्हाला जेवढी बारीक मोठी पाहिजे तेवढी, अजून बारीक पाहिजे असेल ना अजून जास्त तुम्हाला रंगीबेरंगी करायचं असेल लावलं तर चालतील, किंवा मोठे पाहिजे असेल लावलं की आहे असं घेतलं तर चालेल. मी तर रंगीबेरंगी करणार आहे. मग का अशा मापानुसार व्यवस्थित तुकडे एकसारखे आपण कट करून घेतलेले आहेत. म्हणजे कमी जास्त झाले तरी काही नाही, असे बघा रंगीबेरंगी घेतलेले आहेत तुकडे. हे बघा झालेलं आहे आपलं. आणि हा घेतलेला टॉपचा आपण कपडा त्याला लावण्यासाठी. तर आता चला पुढे तुम्हाला सांगते. सगळ्यात अगोदर जेवढे आपल्या शिल्लक असे आपल्याकडे ब्लाऊजचे तुकडे असतात ना त्याचे तुकडे घ्यायचे. हे बघा मी असे तुकडे घेतलेले एकसारखे. आता व्यवस्थित काय करायचं, आता हे आपण जोडून घ्यायचं. जसा हा तुकडा ठेवला ना, हा तुकडा सरळ ठेवायचा आणि त्याच्यावर हा बघा दुसरा ठेवायचा उलटा आणि व्यवस्थित लोक इथून असं जोडायचं. जरी फक्त कमी पडून द्यायचं एक्स्ट्रा झालं तरी चालतंय. असं सगळं आपण जोडत जाणार आहोत. मग परत मेजरमेंट बघायचं आणि एक्स्ट्रा साईडचं कट करून सगळ्यात असं व्यवस्थित ठेवायचं आणि स्टिच करून घेऊया. एकसारखं स्टिच करून घेऊया. तसं आता दुसरं घेऊया जोडून. त्याला दुसरं लावायचं आणि असंच व्यवस्थित जोडून घ्यायचं. फक्त ठेवताना सांगितले तसंच उलटी सरळ बाजू बघून घ्यायची वाटलंच तरी आणि असं व्यवस्थित त्याच्यावर ठेवायचं. म्हणजे सरळ बाजू वर आली पाहिजे, उलटी बाजू आतल्या साईडला गेली पाहिजे. आणि व्यवस्थित टोकावर ठेवायचं आणि स्टिच करून घ्यायचं. असं जोडत द्यायचं. हे बघा हे जोडलंय ना व्यवस्थित असं एकसारखं बघून घ्यायचं. तुटुकुडी आता हो का एकसारखं हे जोडलेलं आहे. हे जोडलं की आता दुसरं पण आपण त्याच्यासोबत जोडून घेऊया. जसं पाहिजे तसं तुम्हाला जोडलं तरी चालेल. रंगीबेरंगी करायचे त्यामुळं तुम्हाला जसं पाहिजे किंवा एक रंग केला तर चालेल किंवा असं रंगीबेरंगी तुम्हाला पाहिजे तसे. अजून जरी तुम्हाला बारीक जास्त रंगीबेरंगी करायचं तुम्ही कमी घेतलं तरी चालेल. व्यवस्थित बारीक अजून रुंदीला हे आपण घेतले नाही कपडे ची रुंदी कमी घेतली तरी चालेल. म्हणजे ही कपड्याची आपण ही कपड्याची उंची कमी घेतली तरी चालेल. म्हणजे आपल्याला अजून पाहिजे असं जास्त लावायला. तुम्ही कुठल्याही टिपायला वगैरे छान असं तुम्ही व्यवस्थित असं आतल्या साईडला घालून घ्यायचं पूर्ण. हे दुसरं घ्यायचं का हे ठेवताना आपण सांगते तसं का व्यवस्थित असं त्याच्यावर ठेवायचं.
सरळ बाजू ही आणि ही बाजू सरळ काढली पाहिजे, म्हणजे बरोबर ही शिलाईची बाजू आतल्या साईडला जाणार आहे. व्यवस्थित असं घेतलेलं आहे बघा. जेवढं तुमच्या टिपाच्या माप असतं त्या मापानं असं घेतलं तर चालेल. हे आता अंतर बघून घेऊया आपण किती झालेल्या. 37 आपलं येते ना, बघून घ्यायचं अंतर. अजून आपल्याला जोडायला लागते, आपण अजून जोडून घेऊया. आपण ही पट्टी आपण जोडून घेतलेली आहे. आता हे बघून घ्यायचं लागले का, म्हणजे जेवढं आपल्याला पाहिजे ना तेवढे बघून घ्यायची, बरोबर लागली का. आता हे बघून घेऊया का, व्यवस्थित का अशी बघून घ्यायचं. हा बरोबर आपलं लागलं गेलेलं आहे. आता काय करायचं, आपण उंचीनुसार हे बघा, आता कमी जास्त झाले तर उंची एक लेवल ठेवायची आणि एक्स्ट्रा असं ते आपण कट करत बघायचं. एक लेवल आपण ह्या साईडने केलेलं आहे, पण ह्या साईडनं बघून घ्यायचं. ह्या साईडनं आपण एक लेवल करून घेऊया. आता एक कसं की आपलं एक लेवल करायला लागणार आहे, त्यामुळे एक लेवल आपण एक करून घेऊया. बरोबर एक लेवल करून घ्यायचं. एक्स्ट्रा असेल ते साईडचं आपण शिलाई वगैरे येतं ना, ते एक्स्ट्रा साईड असते ते आपण कट करून घेऊया. व्यवस्थित हे एक लेवल करून घेतलेलं आहे. आता बघायचं, जो आपल्याला खाली कपडा लागणार तो त्या मापानेच घेतलेला आहे, म्हणजे बरोबर आपल्याला जेवढे आपण रुंदी आणि उंची जेवढे हे आपण केले त्या मापानुसार हा खालचा कपडा जो लावायचा ना तो आपल्याला व्यवस्थित असा हा घेतलेला आहे. फक्तच मी घेतलेला आहे. शिलाई करायला टॉपनच म्हणलं छान असा उपयोग करूया. आता हे बघा वेगवेगळं कट केलेलं आहे, त्यात आपण जोडून घेऊया. पहिलं वगैरे असतील कपडा घ्या, हा खालीच कपडा जाणार आहे आपला, तो घेण्याचा गोष्टी येणार आहे. तर तो काही बरोबर आलेला आहे. तो घ्यायचा आता व्यवस्थित असं बघा. ही सरळ बाजू आणि ही आपण केलेली ही सरळ बाजू व्यवस्थित अशी सरळ बाजू अशी आली पाहिजे. उलटी बाजू आपल्याकडे आली पाहिजे. व्यवस्थित असं बघून घ्यायचं. व्यवस्थित हो. आता हे तास ह्याच्यावर ठेवायचं आणि ह्याच्यावर आपण 4 साईडची शिलाई करू. 4 साईडने शिवणं रावण्याचं शिलाई करूया आणि फक्त व्यवस्थित एक साईडला ठेवायचं, जेणेकरून त्यातनं ओपन करता आलं पाहिजे आपल्याला थोडंसं. असं व्यवस्थित एक लेवल ठेवायचं, फक्त एक लेवल करून घ्यायचं. बरोबर अंतर मोजून घेऊया आपण इथपर्यंत. एका साईडला आपण हे केलेलं हे अंतर बघून घ्यायचं, बरोबर आलंय का. हे अंतर बरोबर आहे, म्हणजे आपल्याला लागतंय तेवढं आहे. आता बघा इथून आपण शिलाई करायला घेऊया. या सोडायचं जेणेकरून कमी पडू नये आणि व्यवस्थित असं लेवल करून घ्यायचं. साईडला पण आपण शिलाई करून घेऊया. फक्त व्यवस्थित असं सारून घ्यायचं, म्हणजे बुडी वगैरे येऊ नये. ते बघा शिलाई करून घेतलेली आहे व्यवस्थित. त्या साईडला असं सारून घ्यायचं वाटलं तरी, आणि हे एक्स्ट्रा साईडचं झालं असेल ते आपण कट करून एक लेवल करून घ्यायचं आणि करून घ्यायचं. कट दिला तरी चालेल, म्हणजे बरोबर आपलं कोणे वगैरे बाहेर येतील. असं झालेलं आहे व्यवस्थित. बघून घ्यायचं व्यवस्थित एकसारखं आलं का, आणि हे बघून घ्यायचं. एक्स्ट्रा साईजचं असेल तर आपण कट करून देणार आहोत. व्यवस्थित बघा असं झालं वाटतं तर असं एक करायचं, आणि एक्स्ट्रा खाली येते ना ते हो काही ते एक्स्ट्रा येते ना हे आपण कट करून घेऊया, किंवा आतल्या साईड करायचं. व्यवस्थित बघा दोन्ही धरायचं आणि आतल्या साईडला फोल्ड करून घेणार आहोत आपण व्यवस्थित.
हे धरायचं, हे धरायचं व्यवस्थित, आतल्या साईडला फोल्ड करायचं, त्याच्यानं स्टिच करून घ्यायचं, शिलाई लॉक करून घ्यायची आणि पूर्ण राऊंडच्या असं आपण स्टिच करून घेऊया. असले ना तुम्ही अशा उभ्या आडव्या रेषा पण म्हणजे स्टिच केलं तरी चालेल, असं पण स्टिच वगैरे करू शकता पाहिजे असेल तर. मी तुम्हाला दाखवते एक स्टिच करून, असं व्यवस्थित डोका सारून शिलाई लॉक करून घ्यायची, किंवा पहिलं तुम्ही जोडायच्या अगोदर याला केलं तरी चालेल. स्टिच वगैरे करून झालेले, तर तुम्हाला हवा असला तर आडव्या पण म्हणजे स्टिच केलं तर चालेल. आणि छान असं इनिक बघा आपलं झालेलं आहे, हे आपण तुम्हाला दाखवते नंतर. बघा रंगीबेरंगी छान असं झालेलं आहे, एकदम इनिक काहीतरी केलेलं आहे. जरी तुम्हाला हवा असल्या तर तुम्ही प्लेनवाले केलं तर किंवा रंगीबेरंगी असं करू शकता, बारीक अजून पट्ट्या लावून सुद्धा करू शकता. टिपासाठी झाले किंवा तुम्हाला साईडने पाहिजे असले तुम्ही चुनीज वगैरे डिझाईन पण करू शकता, झालर टाईप असं केलं तरी चालेल. शिल्लक राहिलेलं बघा, हे साडीतला पीस आहे, हे ब्लाऊज पीसला आहे, हे ब्लाऊजचा आहे, साडीतला हे ब्लाऊजचं, हे बघा हे ब्लाऊजमध्ये थोडे थोडे तुकडे आहे, मी त्यात छान असं उपयोग केलेला आहे. तर चला तुम्हाला दाखवते, तुम्हाला मांडव व्यवस्थित असं काही ते छान असं हे बघा, असं वायपर वगैरे ठेवण्यासाठी आपण छान असे मूर्त्या पण ते ठेवून तुम्हाला दाखवते. आता बघा आपल्याला पीस वगैरे अंतरायची काही सुद्धा गरज नाही, एकदम छान असं युनिक असं झालेलं, रंगीबेरंगी छान असं टिपायसाठी आपण छान असं बघा इथं युनिक काही तर छान असं शिवलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही असं नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला पाहिजे त्या साईजनुसार केलं तर चालेल. तुम्ही असं खाली मोठं वगैरे काय तुम्हाला तरी कोच वगैरे असंही करतात, त्यासाठी पण अंतरासाठी करू शकता. किंवा तुमचा जसा गोल आकार असेल तर गोल आकाराचा ह्या साईजमध्ये केलं तरी चालेल. टिपायचं जसं असं तुम्हाला त्या साईजवर उंचीने रुंदी घेऊन युनिक छान असं शिवून झाले. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा. मला युजफुल आयडिया कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि असंच सपोर्ट करता. तर चला पुढल्या व्हिडिओ, बाय बाय, धन्यवाद, थँक्यू.